मैंदर्गी येथील एका गरीब ब्राह्मणाची 5ही मुले वेडसर होती। त्यातल्या त्यात मन्याबा नावाचा मुलगा तर वेडा आणि मुका दोन्ही होता। एका साथीच्या रोगात आई वडील गेल्यावर तो पूर्णपणे अनाथ झाला। पण जेव्हा स्वामींनी त्याचा हात हातात घेतला तेव्हा असा चमत्कार घडला की संपूर्ण गाव थक्क झालं। आज 14 जुलैच्या भागात पाहूया ही अद्भुत कथा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मैंदर्गीला एक ब्राह्मण राहत होता जो स्वामींचा निस्सीम भक्त होता। त्याला 2 मुले आणि 3 मुली होत्या, पण योगायोगाने 5ही मुले वेडसर होती। त्यापैकी मन्याबा नावाचा मुलगा वेडा तर होता, शिवाय मुका सुद्धा होता। दुर्दैवाने एका भीषण साथीच्या रोगामध्ये तो ब्राह्मण, त्याची पत्नी आणि 5 पैकी 4 मुले तडकाफडकी देवाघरी गेले। फक्त हा मुका आणि वेडा मन्याबा एकटाच राहिला। तो पूर्णपणे निराधार झाला आणि त्याचे खूप हाल होऊ लागले। अंतर्ज्ञानी स्वामी समर्थांना हे सारे कळाले आणि त्यांनी त्या अनाथ मन्याबाला आधार द्यायचे ठरवले। स्वामींच्या प्रेरणेने मैंदर्गीचे काही भक्त मन्याबाला अक्कलकोटला स्वामींच्या चरणी घेऊन आले। स्वामींनी त्याच्याकडे कारुण्यपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाले, अरे वेड्या, तुझे कसे होणार हे या शहाण्यांच्या जगात? भक्तांनी स्वामींना विनवणी केली की महाराज, याचे वेड घालवा आणि त्याला बोलता येईल असे काहीतरी करा। स्वामींनी त्याच क्षणी मन्याबावर अलोट कृपा केली। स्वामींच्या कृपेने तो मुका वेडा मुलगा 2च दिवसात चक्क 2 भाषांमध्ये बोलायला लागला। त्याने मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा काही दिवसातच आत्मसात केल्या। स्वामींनी त्याचे केवळ वेडच घालवले नाही, तर त्याला थेट उच्च साधकावस्था प्राप्त करून दिली। मन्याबा अहोरात्र स्वामींच्या नामस्मरणात दंग राहू लागला। स्वामींच्या कृपेने त्याला अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आणि गावात त्याची प्रतिष्ठा वाढली। तो इतका सिद्ध झाला की लोक आपली कामे होतील का हे विचारण्यासाठी मन्याबाकडे येऊ लागले। मन्याबाने तोंडातून होईल शब्द काढला की ते काम निश्चित व्हायचे। ज्या वेड्या मुलाला ब्रह्मज्ञान किंवा शिष्याची व्याख्याही माहित नव्हती, त्याला स्वामींनी पूर्ण ब्रह्मस्थिती दिली होती। लोकांनी मठात मुकम करोती वाचालम चा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता। मित्रांनो, परमेश्वर आपल्या वेड्या भक्तांचा नेहमी सांभाळ करतो। निखळ आणि शुद्ध भगवंत भक्ती कधी ना कधी नक्कीच रुजू येते। देवाला फक्त आपले भगवंत प्रेम हवे असते। तो स्वतः आपला हात हातात घेतो आणि सुंदर आयुष्य बहाल करतो। स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर मग मुक्या वेड्या मन्याबाचे कल्याण करणाऱ्या स्वामींच्या या 14 जुलैच्या अद्भुत लीलेबद्दल तुम्हाला काय वाटलं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्या 15 जुलैचा पुढील विशेष भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि भूलू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।